हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्हालाही डिजिटल प्रोडक्ट सेल करून ऑनलाईन इन्कम जनरेट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक डिजिटल प्रोडक्ट कसा क्रिएट करायचा हे दाखवणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मोबाईलचे जे वॉलपेपर असतात ते कसे डिझाईन करायचे हे आपण बघणार आहोत. तर इथे मी काही डिझाईन ऑलरेडी क्रिएट करून ठेवले आहेत. तर लेट मी शो यू फर्स्ट. तर हे स्विचवर्ड बेसिसवर मी हे स्विचवर्ड थीम घेऊन वॉलपेपर डिझाईन केलेले आहेत. तर असाच एक वॉलपेपर आज आपण डिझाईन करूयात. बरेचसे असे वॉलपेपर मी डिझाईन करून ठेवले आहे. तर हा वॉलपेपर आपण डिझाईन करूया. ओके, सो इथेच आपण डिझाईन करायला घेऊ. ब्लँक पेज घ्यायचा आहे. देन आपल्याला आता या वॉलपेपरमध्ये कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत, तर एक विंडो आणि सी शोरचा फोटो आणि एक छोट्या मुलीचा फोटो आणि काही शेप्स, एवढ्याच गोष्टी आपल्याला या वॉलपेपरसाठी लागणार आहेत. तर मी रिसेंटलीच हा वॉलपेपर डिझाईन केल्यामुळे इथे त्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर आपण इथूनच घेऊया. एक सी शोरचा फोटो घ्यायचा आहे, तो बॅकग्राऊंडला सेट करायचा आहे. त्यानंतर आपण एक विंडोची इमेज घेतली आहे ग्राफिक्स मधून, आणि हा जो साईडचा जो काही एरिया आहे तो कव्हर करण्यासाठी आपल्याला काही शेप्स लागणार आहेत. तर मी इथून रेक्टँगल शेप घेतलेला आहे. डुप्लिकेट करूया आपण यालाच. वरच्या साईडला सेट करायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपण डुप्लिकेट करायचं आहे आणि याची साईज डिक्रीज करून त्याला रोटेट करून आपल्याला इथे साईडला पेस्ट करायचं. ओके, डन. सेम डुप्लिकेट वन्स अगेन and पेस्ट here. आता तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही या वॉलला देऊ शकता. तर हा पण आपण ठेवू शकतो, किंवा हा जो मी मेटॅलिक शेड मध्ये जो ग्रेडियंट कलर आहे तो यूज केला आहे, त्यामुळे याचा लुक थोडा वेगळा वाटतो. तर लेट्स सी, हाच कलर आपण देऊन बघू इथे. दिस. ओके, आणि आता हे जे काही साईडचे वॉल दिसतात तर याला आपण त्याची पोझिशन बॅकवर्ड करूयात. आणि याला फॉरवर्ड करूयात. ओके, डन. तर किती इझिली आपण काहीच मिनिटात एक डिजिटल प्रोडक्ट बनवून रेडी केलेला आहे. ऑलमोस्ट आपला प्रोडक्ट रेडी झालेला आहे. अकॉर्डिंग टू युअर चॉईस यू कॅन ऍड एनिथिंग इन दिस. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही अजून काही व्हेरिएशन याच्यामध्ये करू शकताय. तर तो मुलीचा फोटो आपण इथे ऍड करूया आपण. ओके, फोटो घ्यायचा एलिमेंट्स मधून आणि इथे सेट करायचंय खाली. आणि आता याची आपण साईज वगैरे सेट केल्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्ह करूया. बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला जो काही वॉलपेपर दिसणार आहे तो अगदी रिअलिस्टिक दिसेल. ओके, आता
ही जी विंडोची विंडोचा जो काही कलर आहे तो अगदी आपल्याला बेसिक वाटत असेल तर जस्ट इथे विंडोवर क्लिक केल्यानंतर जो काही आपल्याला इथे बार दिसणार आहे त्या लाईन्सवर क्लिक करायचं आहे. त्याची लाईनची जी काही थिकनेस आहे, स्ट्रोकचा वेट जो आहे तो वाढवायचा आहे. तुम्हाला हवा तेवढा, जेणेकरून एक साइडला फ्रेम क्रिएट होईल. ओके. आणि त्यानंतर इथून हा जो काही सर्कल आपल्याला दिसतोय हा कलर आहे. तर आपण आपण आता याचा कलर ब्लॅक आहे, तर आपल्याला जो कलर हवा आहे तो आपण इथून चेंज करू शकतो. जसं की विंडोचा ऑलमोस्ट कलर असा मेटॅलिक मध्ये स्टील कलर वगैरे असा असतो किंवा व्हाईट मध्ये असतो, तर हा कलर त्याला मॅच होतो. तर असं आपण अगदी काही क्षणात एक वॉलपेपर आपली बनवून रेडी आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला कोट्स वगैरे ऍड करायचे असतील तर तुम्ही ऍड करू शकताय. तर असे जे काही वॉलपेपर आहेत हे वेगवेगळ्या साइट्सवर आपण अपलोड करून तिथून इन्कम जनरेट करू शकतो. बऱ्याचशा अशा साइट्स आहेत, जसं की Etsy आहे, Amazon आहे, Gumroad आहे. तर अशा साइट्सवर वॉलपेपर आपण सेल करून एक साइड इन्कम जनरेट करू शकतो आणि डिजिटल प्रोडक्ट आपण एकदाच क्रिएट करतो आणि आपल्याला मल्टिपल टाइम्स तो प्रोडक्ट सेल करता येतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. आणि एक गोष्ट राहिली होती. इथे मी शॅडो ऍड केला नव्हता, तर शॅडो ऍड करूया आणि त्याला एक शॅडो ऍड केल्यानंतर एक डेप्थ निर्माण होते व अजून रिअलिस्टिक दिसण्यासाठी आपण इथे शॅडो ऍड करू शकतो आणि त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी करायची आहे. ओके. बाय बाय.